नंदुरबार जिल्हा परिषदेचं स्व-उत्पन्नाचं अंदाजपत्रक आज सादर करण्यात आलं। जिल्हा परिषदेचे प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी हे अंदाजपत्रक सादर केलं। सन 2026-27 या सणाकरिता 36.99 कोटी रुपयाचे मूळ अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे। यात सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, जलसंधारण विभाग, पंचायत राज कार्यक्रम, बांधकाम विभाग या सर्व विभागांसाठी एकूण 36.99 कोटींचं अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं आहे। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान कोळपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांच्यासह श्री चौधरी, श्री मोरे, श्री सोनवणे, श्री सूर्यवंशी, श्री अहिरे विभाग प्रमुख आदि उपस्थित होते। आज 16 मार्च 2026 रोजी 2026-27 या वर्षाकरिता जिल्हा परिषदचा फायनान्शियल स्टेटमेंट आणि बजेट सादर करण्यात आलेला आहे। हा बजेट सुमारे 36.99 कोटीचा असून याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागनिहाय समतोल आणि सरसमावेशक अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा सरसमावेशक आणि सर्वांगीण विकास आपण याच्यात नियोजनसुद्धा केलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही खास करून शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण असे विषयांवरती जास्त फोकस केलेला आहे। सोबतच कशाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त बिल्डिंग्समध्ये सोलर करता येऊ शकतो आणि आपले जे वीजचे बिल येतात ते सुद्धा कमी करू शकतो, याच्यावर सुद्धा आम्ही फोकस करत आहोत। आणि मुलांसाठी कसे नवीन इनिशिएटिव्स आम्ही घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाणारे आणि चांगलं शिक्षण घेणारे जे मुलं आहेत ते चांगल्या ठिकाणी शिकतील आणि एक एक्सपोजर विजिटसुद्धा करतील, अशा प्रकारे सुद्धा आम्ही नवीन उपक्रम घेतलेला आहे। याशिवाय आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक आमच्या आरोग्य संस्था एनक्वा सर्टिफाईड व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना आणि आपले सर्व नागरिकांना चांगली आरोग्य सुविधाचा लाभ मिळेल आणि एक चांगला सुविधा प्रत्येकांना मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही जे दुर्गम भाग आहेत तिथेसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि सोबतच आपला नळ जोडणीचा जो प्रकार आहे तो खूप कमी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये। धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये नळ जोडणीचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही खास करून तरतुदी केलेली आहे। आणि सोबत जे आता उन्हाळ्यात होणारी टंचाई आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही विशेष याच्यात नियोजन केलेलं आहे।